कधी व्याज दिलं आम्हाला? डिव्हिडंड नाही, आपण 3 वर्ष आमच्या जर का करोडो रुपयाची शेअर तुमच्याकडे पडून आहेत, बिनाव्याजी पडून आहेत तुमची, म्हणजे अरे एक मिनिट ऐका. आज आहे ना, एमडी देशमुख साहेब माझे सगळ्यात चांगले मित्र आहेत, पण आज मी शेतकऱ्यांचा एक हे म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून बँकेशी जे चुकीचे धोरण आहेत त्याच्यावर मी तुमच्याशी लढतोय, देशमुखशी नाही. बँकेच्या एमडीशी मी माझे हे प्रश्न आहेत आणि हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी त्या दिवशी सिरियस घेतलं आणि आज मिटिंग लावलेली. मला वाटतं आपल्या बँकेच्या 20 वर्षाच्या इतिहासात आज पहिल्यांदा मिटिंग साहेब लावलेली आहे सहकार मंत्री महोदयांनी बँकेची. पाटील साहेबांनी नाशिकला लावले आणि मुंबईला पहिल्यांदा लागले. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा मंत्री महोदय खरंच आपल्या मनापासून आभार मानतो. ही जी काही परिस्थिती आहे, मला ह्या 3 याला मग तुम्हाला काय या नुसत्या शेतकऱ्यांच्या ते बी तुम्हाला व्याज गव्हर्नमेंट देत आहे, राज्य सरकार व्याज देत आहे तुम्हाला सर 51% मध्ये आणि एनपीए बँकेच्या शेती कर्जामध्ये 49%. तावरे साहेब थकीत नाही, कारण ते रेग्युलर वाले जेवढेही कस्टमर आहेत आता उरलेले या अनिष्ट तफावतच्या सोसायटीमध्ये, तो ऑलरेडी रेग्युलर वाला कस्टमर आहे. तुमचा रेग्युलर तिकडे चालला डायरेक्ट, तो रेग्युलर वालाच आमचा काय झालं, या अनिष्ट मधला सभासद हा 100% रेग्युलर आहे आणि त्या रेग्युलर वाल्यालाच तुम्ही थेट फायनान्स करता. सोसायटीला का डायरेक्शन देत नाही? मग आम्हाला राजीनामे द्यायला हवं ना चेअरमनला आणि सगळ्या 13 सदस्यांना. त्यांनी कशा करता जगभराला निवडून आले, त्यांच्या भरोशावर आम्ही डायरेक्टर बँकेमध्ये, त्यांचे मत आम्हाला आहेत, तुम्ही त्यांनाच उद्ध्वस्त करताय. आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही त्या सोसायटीला डायरेक्ट द्या ना, की तुम्ही जे रेग्युलर कर्ज भरणार आहे त्यांनाच तुम्ही फक्त देऊ शकता. त्यांनाच देता ना भाऊ, तुम्ही डायरेक्ट देताय सोसायटी थ्रू, पण त्यांनाच द्या फक्त. सोसायटी त्यांनाच देता येईल, दुसऱ्याला देता येईल असं तुम्ही देता सोसायटी थ्रू देणे